स्वप्न होतं की अशी एखादी भूमिका करायला मिळावी जी लोकांना नेहमी लक्षात राहील, लोक त्याच्याबद्दल बोलतील आणि त्या भूमिकेसाठी आपल्याला ओळखलं जाईल. सो मला वाटतं त्यातली ही एक भूमिका नक्कीच ठरू शकते. एखाद्या कलाकाराचं संपूर्ण श्रेय कधीच नसतं, ते सगळं संपूर्ण टीमचं असतं. कुठल्याही कलाकारांनी कुठलाही अवॉर्ड जिंकला तरीसुद्धा त्याच्या मागे एक मोठी टीम असते. की मराठी कलाकारांचा हा मोठेपणा आहे की ते प्रत्येक कलाकाराला सामावून घेतात, प्रत्येक चांगलं काम करणाऱ्याला एनकरेज करतात. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, नुकतंच तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेने म्हणजेच अबोली या मालिकेने 2 वर्षांचा टप्पा पार केलाय आणि त्याच निमित्ताने आम्हा सगळ्यांचा लाडका अभिनेता सुयश टिळक माझ्यासोबत आहे. सुयश, कसा आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? मस्त. बरं सुयश, अबोली या मालिकेत तुझी एंट्री झाली. बरं, ती एंट्री झाली इतकी खास झाली. तू जी भूमिका साकारतोस ती एक नाहीये, अनेक आहे. तर त्या भूमिकेबद्दल काय सांगशील? बहुरूपी साकारायला मिळतोय. मला वाटतं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की आपल्याला वेगवेगळ्या कॅरेक्टर्स साकारायला मिळाव्यात आणि वेगवेगळी कॅरेक्टर्स साकारताना लोकांनी त्याची दखल घ्यावी, ते नोटीस करावं. मी खूप नशीबवान आहे, खूप फॉर्च्युनेट आहे की अशा पद्धतीने अबोलीतली ही बहुरूपी नावाची भूमिका माझ्यापर्यंत आली. मी विचारही केला नव्हता की मला एक पात्र साकारताना एवढ्या वेगवेगळ्या छटा त्या पात्राच्या उलगडता येणार आहेत आणि इतकी अनेक पात्र जवळून बघता येणार आहेत, एक्सप्लोअर करता येणार आहेत. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड, व्हेरी फॉर्च्युनेट. आणि तू म्हणालीस तसं खरंच कल्पना नव्हती, अपेक्षा नव्हती, पण दमदार एंट्री झाली आणि लोकांनी सुद्धा ॲप्रिशिएट केलं. कठीण भूमिका आहे कारण प्रत्येक पात्रातलं वेगळेपण रोज शोधणं थोडंसं अवघड आहे. कारण मी एकतर ह्या मालिकेत उशिरा एंटर झालो आहे. 2 वर्ष ही मालिका प्रेक्षक बघतायत, त्यामुळे एक दडपण होतं की मालिकेचा जो एक बाज आहे, मालिकेचा जो सादरीकरणाचा बाज आहे, त्या बाजाला कुठेही तडा जाता न जाऊ देता आपण त्या मालिकेचा भाग व्हायचा आहे किंवा प्रेक्षकांना काहीतरी वेगळंच आलं आहे बाबा असं न वाटता काहीतरी इंटरेस्टिंग आलं आहे बाबा असं वाटावं. सो अवघड भूमिका होती, पण अबोलीची संपूर्ण टीम, आय वुड रिअली थँक स्टार प्रवाह, संदीप सिकंद सर, अनिकेत कोल्पे, कारण त्या तिघांनी हे व्हिज्युअलाइज केलं, हे कॅरेक्टर असं लिहिणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं जी दिग्दर्शकाची कमाल आहे. आणि आमचे सगळेच अख्खी टेक्निकल टीम, सगळे मेकअप आर्टिस्ट, सगळे हेअर आर्टिस्ट, आमचे टेक्निशियन्स म्हणजे आमचे DOP, साऊंड दादा, कारण मी वेगवेगळे आवाज मॉड्युलेट करत असतो बरेचदा ह्या पात्रांमध्ये. सो मजा येते. म्हणजे मला वाटतं माझं जे स्वप्न होतं की अशी एखादी भूमिका करायला मिळावी जी लोकांना नेहमी लक्षात राहील, लोक त्याच्याबद्दल बोलतील आणि त्या भूमिकेसाठी आपल्याला ओळखलं जाईल. सो मला वाटतं त्यातली ही एक भूमिका नक्कीच ठरू शकते. कारण माझ्या चेहऱ्याला ओळखण्यापेक्षा लोक अजूनही संभ्रमात आहेत की नक्की कोण आहे बाबा तो बहुरूपी. सो इट्स व्हेरी एक्सायटिंग आणि आय एम व्हेरी थँकफुल. आणि किती छान, तू फक्त तुझा नाही तर सगळ्यांचा उल्लेख केला, ते किती छान आहे. पण जसं की 12-13 कॅरेक्टर्स आहेत एकाच भूमिकेचे, पण मला असं विचारायचं की पर्सनली तुला त्यातलं कोणतं कॅरेक्टर करणं जास्त चॅलेंजिंग ठरलं किंवा तुझ्या जवळ जाणारं कोणतं होतं त्यातलं? ओके, सगळ्यांचा उल्लेख करण्यामागची एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की आम्ही कलाकार कोणीच नसतो जर आमच्या पाठीमागे लेखक, दिग्दर्शक आणि इतर तंत्रज्ञ उभे राहिले नाहीत तर. सो कलाकार चेहरा आहे, कलाकारांमार्फत प्रेक्षकांपर्यंत एक गोष्ट पोहोचते किंवा आम्ही फक्त दुवा आहोत, पण आम्हाला उभे करणारे आमच्या मागे अनेक लोक आहेत. स्टार्टिंग फ्रॉम द स्पॉट दादाज आमच्या सेटवरती जे सगळेच जण काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करत असतात. एखाद्या कलाकाराचं संपूर्ण श्रेय कधीच नसतं, ते संपूर्ण टीमचं असतं. कुठल्याही कलाकारांनी कुठलाही अवॉर्ड जिंकला तरीसुद्धा त्याच्या मागे एक मोठी टीम असते. सो त्यांचा उल्लेख करणं खूप गरजेचं आहे आणि आयुष्यभर मी करत राहीन. दुसरा तुझा प्रश्न काय होता की कोणती आवडली भूमिका? सगळ्यात आवडलेलं कॅरेक्टर स्वतः बहुरूपी आहे, कारण इतकं विक्षिप्त कॅरेक्टर आहे. त्याच्या डोक्यात इतक्या गोष्टी आहेत, इतक्या आयडियाज आहेत, इतकी पात्र आहेत. तो स्वतःशीच अनेकदा बोलतो. म्हणजे मला वाटतं मालिकेमध्ये आम्ही संवादांमध्ये सुद्धा 1-2 ठिकाणी हे मेन्शन केलं होतं की मला माझीच कल्पना नाही आहे मी उद्या काय करीन. आणि इतकं अनप्रेडिक्टेबल कॅरेक्टर आहे. सो मला सगळ्यात आवडलेलं कॅरेक्टर खरं तर बहुरूपीचंच आहे, ज्याचं खरं रूप
प्रेक्षकांना दिसतंय, बघतायत प्रेक्षक, पण त्याची जी ही इतर वेगवेगळी रूपं आहेत ती सगळी त्याच्या आतनं बाहेर पडत आहेत. सो मला ती सगळीच करायला खूप आवडली. आणि सगळ्यात आवडलं ते म्हणजे जोकर परफॉर्म करायला खूप आवडलं, कारण त्यामध्ये फक्त जोकर म्हणून नाही तर अजून एक 6 वेगवेगळ्या भूमिका होत्या. आम्ही कॉस्ट्युम्स नाही त्याच्यात चेंजेस केले, पण एक तो सीन होता खूप मोठा होता की 6 वेगवेगळ्या नाटकांमधल्या नाट्यछटा तो अचानक सादर करतो बॅक टू बॅक, आणि आम्ही तो वन शॉट केला होता. सो खूप मजा आली मला तो सीन करायला. खूप चॅलेंजिंग होतं ते. आत्ता रिसेंटली जादूगार हिप्नोसिस करतो, तो जादूगार साकारणं सुद्धा खूप चॅलेंजिंग होतं, कारण ज्या पद्धतीने तो सीन डिझाईन केला गेला होता, ब्लॅक अँड व्हाईट हिप्नोसिझम, आणि तो ज्या पद्धतीने तिला स्वतःच्या बोलण्यामध्ये वशमध्ये करतो, ते फार इंटरेस्टिंग होतं आणि ते तसं वाटलं पाहिजे होतं की ते खरंच झालं आहे. सो ते परफॉर्म करायला खूप मजा आली. मला सगळीच माझ्या खूप जवळचं कॅरेक्टर आहे हे, आणि मला त्यामुळे सगळीच कॅरेक्टर्स करायला खूप मजा येते. स्त्री पात्र सगळ्या भूमिका ज्या आहेत त्या करायला खूप चॅलेंजिंग आहे, कारण तयार व्हायलाच खूप वेळ लागतो. सो तयार होऊन त्या भूमिकेत आता जाणं कुठेतरी बायकोची वेदना समजते की आताही म्हणणारे स्त्रियांना नटायला जास्त वेळ लागतो. मी असं कधीच म्हटलं नाही आहे स्त्रियांना नटायला जास्त वेळ लागतो म्हणून. नाही, माझं असं कधीच म्हणणं नाही आहे. मला वाटतं की प्रत्येक स्त्रीनी तिचा वेळ घेणं, मी कोणीच नाही आहे कुठल्याही स्त्रीनी तयार व्हायला किती वेळ घ्यावा ह्याबद्दल बोलणारा. मला स्वतःला ते वेळ लागतोय, कारण एकतर साडी किंवा जे दागिने आहेत किंवा त्याचा मेकअप, त्यानंतर विग्स, सगळं जे काही आम्ही करतोय ती स्त्री वाटावी यासाठी, आणि प्लस बॉडी लँग्वेज प्रत्येक स्त्री पात्राची. म्हणजे आता मध्ये लमाणी स्त्रीची भूमिका केली, छोटा सीन होता पण इंटरेस्टिंग होता. सो त्यांचा तो जो पूर्ण पेहराव असतो, घागरा आणि ते चोली आणि तो दुपट्टा आणि हे सगळं, किंवा ते दागिने एवढे हातभर गळ्यावर गोंदवलेलं असं सगळं जे असतं, ते सगळं ते इतक्या सहज पद्धतीने कॅरी करतात रोजचं झालेलं असल्यामुळे. मला ते एकदाच करायचं आहे, आणि ते करताना मला काही प्रॅक्टिस नाही मिळत त्याची. मला डेली सोप आहे, टेलिव्हिजन आहे, फिल्म असती तर एक वेळ खूप वेळ मिळाला असता, रिहर्सल करता आली, नाटक असतं तर कदाचित वेळ मिळाला असता, पण टेलिव्हिजनला आम्ही खूप कमी वेळात हे सगळं अचीव करायचा प्रयत्न करतोय. सो इट्स त्यामुळे ते जास्त चॅलेंजिंग आहे, त्यामुळे ते जास्त वेळ घेणं आहे, कारण तेवढा वेळ द्यावा लागतो त्या कॅरेक्टरमध्ये जायला. किंवा आत्ता मध्यंतरी एक कोळीणाची भूमिका केली, तर फक्त एक छोटा सीन होता, पण त्या सीनमध्ये सुद्धा ते त्यांचं चालणं, त्यांचं ज्या पद्धतीने ते साडी ड्रेप करतात हे सगळं कॅरी करणं, इट वॉज डिफिकल्ट, इंटरेस्टिंग, बट आय हॅड फन. म्हणजे मला मजा येते फारच. जेव्हा तू आयुषीला या कॅरेक्टर बद्दल सांगितलं तेव्हा तिची काय रिॲक्शन होती? कारण जसं मी म्हणाले, एक नाही तर अनेक भूमिका आहेत एकाच भूमिकेमध्ये. आमची अजून याबद्दल फार अशी काही छान बसून चर्चा नाही झाली आहे. आम्ही दोघंही कामामध्ये व्यस्त असल्यामुळे वेळ नाही मिळत आहे. सो अजून अशी काही वेगळी रिॲक्शन मला नाही मिळाली की मी नक्की सांगेन. बरं, पण मालिकेत सचित सर आहेत किंवा प्रतीक्षाताई आहेत, इतके चांगली स्टारकास्ट आहे, मग या सगळ्यांबरोबर कनेक्ट व्हायला वेळ लागला की कसं झालं ते कनेक्शन? पटकन झालं? कसा अनुभव आहे त्यांच्याबरोबर काम करण्याचा? नाही, मला कोणाशीच कनेक्ट व्हायला फार वेळ लागला नाही. सचित दादा एस्पेशली, आम्ही एक सिनेमा एकत्र केला, क्लासमेट्स, आणि तेव्हापासूनची मैत्री आहे. आम्ही तेव्हापासूनचे क्लासमेट्स आहोत असं म्हणायला हरकत नाही. सो ही इज व्हेरी कोऑपरेटिव्ह, व्हेरी सपोर्टिव्ह, व्हेरी गुड टू टॉक टू. तर तो सेटवर आल्यापासून पहिल्या दिवशीच त्यांनी मला फार कम्फर्टेबल केलं. सो अजिबात तो वेळ लागला नाही. इतर सगळे सिनियर कलाकार आहेत, रेशमताई आहे, रेशम टिपणीस आहे, किंवा प्रतीक्षाताईंबरोबर आता माझे सीन्स चालू होतील. मी आल्यावर नेमक्या त्या नव्हत्या बरेच दिवस, पण आता माझे सीन्स चालू होतील त्यांच्याबरोबर. सो त्यांच्याबरोबर आता मला काम करायची संधी मिळेल खरं तर. पण रेशमताई आहे, गौरी आहे, गौरीबरोबर सगळ्यात जास्त सीन्स केलेत. सगळ्यांनीच इतकं कम्फर्टेबल फील करवलं मला पहिल्याच दिवसापासून. सो ते काही बर्डन नव्हतं. आणि मला वाटतं मराठी कलाकारांचा हा मोठेपणा आहे. मराठी टेलिव्हिजन मी इतकी वर्ष करतोय, आणि त्या इतक्या वर्षांमध्ये मी हे नक्कीच नोटीस केलं आहे की मराठी कलाकारांचा हा मोठेपणा आहे की ते प्रत्येक कलाकाराला सामावून घेतात, प्रत्येक चांगलं काम करणाऱ्याला एनकरेज करतात. सो ही चांगली गोष्ट आहे.
आणि सगळेच सिनियर कलाकार त्या बाबतीत फार ग्रेट आहेत, कारण ते कुठेही त्यांच्या वयाचा किंवा त्यांच्या अनुभवाचा एक वेगळा मुखवटा घेऊन वावरत नाहीत. ते अगदी साधे सहज असतात, त्यांच्याशी बोलणं खूप सोपं असतं, अप्रोचेबल असतं. सो असं काही मला इनफॅक्ट आय एम व्हेरी हॅपी टू वर्क विथ अ टीम लाईक दिस. थँक्यू सो मच सुयश, तुझ्याशी गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं आणि पार्टीतून वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.